नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अभ्यास अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मी झेड पुणे भरतीबद्दल बघणार आहोत. तर या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, शारीरिक चाचणी, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम तसेच तुम्हाला मिळणारा पगार असं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मीद्वारे दरवर्षी अग्निवीर रिक्रुटमेंट केल्या जातात. आपल्याला माहिती आहे ह्या रिक्रुटमेंटमध्ये तुम्हाला टोटल 4 पदे आहेत. अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क, अग्निवीर ट्रेड्समॅन. तुम्हाला जो सेवा कालावधी आहे हा 4 वर्षाचा असतो. अग्निपथ स्कीमनुसार तुम्हाला माहिती असेल. आता पुढे बघूया. जी वयोमर्यादा तुम्हाला ह्या 4 पदांसाठी आहे ती 17.5 ते 21 वर्ष आहे. म्हणजे तुमचं जन्मतारीख ही अंदाजे 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 दरम्यान असली पाहिजे. आता पुढे बघूया मित्रांनो. यासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे 4 पदांसाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे मित्रांनो. अग्निवीर जीडीसाठी तुम्हाला 10वी पास विथ 45% प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला 33% मार्क्स पाहिजे. अग्निवीर टेक्निकलसाठी तुम्हाला 12th पास पाहिजे. PCM प्लस इंग्लिश. PCM म्हणजे तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहेत प्लस इंग्लिश पण पाहिजे आणि तुम्हाला टोटल 50% मार्क्स पाहिजे 12thमध्ये अग्निवीर टेक्निकलसाठी आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये ॲटलिस्ट 40% पाहिजे. ठीक आहे. पुढं अग्निवीर क्लर्कसाठी तुम्हाला 12वी पास हवेत विथ 60%. इंग्लिश आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्ट तुम्हाला आवश्यक आहे अग्निवीर क्लर्कसाठी. त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅन हे तुम्हाला 8वी आणि 12वी पास यानुसार आपण ही पोस्ट घेऊ शकतो मित्रांनो. आता पुढे बघूया. पात्रता आपल्याला दिली आहे त्यामध्ये हाईट आहे 170 सेंटीमीटर. तर महाराष्ट्रातील काही जातींना रिलॅक्सेशन पण आहेत. चेस्ट आहे 77 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटरचा एक्सपान्शन. रनिंग आहे 1.6 किलोमीटरची. त्यानंतर फिजिकल टेस्ट पण आहे मित्रांनो. आता पुढे बघूया. याची पूर्ण सिलेक्शन प्रोसेस इथं दिली आहे. सिलेक्शन प्रोसेस म्हणजे आपलं सिलेक्शन हे 5 स्टेजमधून होणार आहेत. पहिलं आहे आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन, फिजिकल फिटनेस टेस्ट, फिजिकल मेजरमेंट टेस्ट, मेडिकल एक्झामिनेशन, मग आहेत रिटर्न एक्झाम. ठीक आहे. तर यासाठी जे आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत ते पण बघून घ्या मित्रांनो. 12वी आणि 10वीचा मार्कशीट हवे तुम्हाला. बाकीचे कागदपत्र तुम्हाला या PDF मध्ये दिलं आहे मित्रांनो. आता पुढे बघूया. पुणे झोनमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत? आपल्या सर्वांना डाऊट असतो की पुणे झोनमध्ये जिल्हे कोणते येतात नेमके. तर हे जिल्हे बघा मित्रांनो. यामध्ये पुणे आहे, सोलापूर आहे, अहमदनगर आहे, लातूर आहे, बीड आहे, धाराशिव आहे. हे सगळे पुणे झोनमध्ये येणार आहेत मित्रांनो. आता पुढे बघूया. अग्निवीरची सॅलरी इथं दिली आहेत. फर्स्ट इयरला तुम्हाला 30,000 ते लास्ट इयर म्हणजे तुमचा 4th इयर असेल तर यामध्ये तुम्हाला 40,000 पर्यंत आहेत. आणि तुमचं सेवा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला सेवानिधी दिला जातो. हा सेवानिधी तुम्हाला 11.71 लाख रुपयाचा मिळेल मित्रांनो. आणि ह्या भरतीसाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती पण इथं तुम्हाला दिली आहेत. तर इथून तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरून ही भरतीसाठी अप्लाय करू शकता. अग्निवीर जीडी. आता अग्निवीर जीडीसाठी जो आवश्यक सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला दिला आहे. यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज आहेत, रिझनिंग आहे. रिझनिंग म्हणजे तुम्हाला पझल्स वगैरे असणार ह्याच्यात, बुद्धिमत्ता पूर्ण. त्यानंतर आहेत मॅथ्स. हे अग्निवीर जीडीसाठी आवश्यक असणारा पूर्ण सिलेबस तुम्हाला इथं दिला आहे. त्यानंतर आपल्याला अग्निवीर टेक्निकलसाठी कोणता अभ्यासक्रम आहे तर ह्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे तुमचा गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास अग्निवीर टेक्निकल पोस्टसाठी करायचा आहे. त्यानंतर आहेत आपली अग्निवीर क्लर्क. अग्निवीर क्लर्कसाठी तो अभ्यासक्रम आहे. यामध्ये आपलं बुद्धिमत्ता म्हणजे तुमचा रिझनिंग, मॅथ्स, जनरल नॉलेज आणि इंग्लिश हे 4 सब्जेक्ट तुम्हाला अग्निवीर क्लर्कसाठी येणार आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट आहेत की आपल्याला एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. तर एक्झाम पॅटर्न हा 4ही पोस्टसाठी वेगवेगळा आहे. बघून घ्या. जर अग्निवीर जीडी जर बघितले तर ह्यामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन येणार आहे 100 मार्क्ससाठी आणि आपल्याला हा कालावधी असणार आहे 1 तासाचा. त्यानंतर अग्निवीर टेक्निकलसाठी सेम 50 क्वेश्चन 100 मार्क्स आणि कालावधी 1 तास. आता अग्निवीर क्लर्कसाठी तर 100 क्वेश्चन असणार आणि 200 मार्क्स. असं 4ही पदांसाठी तुम्हाला क्वेश्चन्स आणि मार्क्स दिले आहेत मित्रांनो. यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच गव्हर्नमेंटच्या अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट नक्की करा. तुम्हाला जे पण डाऊट्स असेल तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतात. मी तुम्हाला सर्वांना त्याच्या कमेंट्समध्ये तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर करेल. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपला आजचा टॉपिक संपला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.